तवनजीचे सुपुत्र जे पूर्ण विक्रोळीमध्ये फोनवर बोलता बोलता कुठे हरवले त्यांना कळलं नाही, पण त्यांनी बोलता बोलता इकडे तिकडे फिरता काहीतरी खायला पुला बघायचा, पुला खाण्याच्या बाबतीत एकदम परफेक्ट. जिलेबीवाला वाटतंय बघा आमचा. स्वागत आहे मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या नवीन एका ब्लॉग मध्ये. सुस्वागत आहे मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या नवीन एका ब्लॉग मध्ये. माहितीये माणूस नवीन आहे, पण ठीक आहे, ब्लॉग आपलाच आहे. बघा कारण असं आहे की मी ब्लॉग चालू करायचं कारण की आपला प्रिय मित्र विपुल दाखळे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे. त्याच्या पायाला एक मोठी जखम झाली आहे. तर हो जेव्हा अरे एप्रिल फूल हा बघ खालीच आहे. मस्ती करत हो मित्रांनो. आपला भाऊ एकदम टणटणीत आहे. हा बघ फुगलाय एवढा मोठा, काम करतोय, दररोज चालूच असतात काम. फालतूगिरी काही कमी होत नाही. मजा नाही आ रहा है. सुस्वागत मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तर मी तुम्हाला जसं बोललेलो की जसं आपलं जे आता चालू झालंय ब्लॉगिंग परत स्टार्ट झालंय, तर मी परत येणार. तर आलोय मी लवकरात लवकर. तर आता आम्ही चाललेलो आहे विक्रोळीला. 75 बर्थडे सेलिब्रेशन आहे. तर डेकोरेशन आणि पूर्ण साऊंड सिस्टीम म्हणजे पूर्ण इव्हेंट मॅनेज करायला आम्ही आता तिघं पण निघालेलो आहे इकडनं. त्यानंतर आपली डीजे वाली टीम नंतर आपल्याला पुढे भेटणार आहे, ते मी तुम्हाला दाखवलं डीजे बंटी. आणि त्यानंतर आता आम्ही इथे वाट बघतो आहे आमचा लेट येणारा उमेश दादाशी. काय नाही, सगळं सामान तुम्हाला दाखवतो. सगळं सामान इकडे काढून ठेवलेलं आहे. मिस्टर चाळेकर इथे उमेश दादाची वाट बघतोय. आणि आपले जे दादा आहे तवनजी दादा ते इथे बसलेले आहेत. कोण कुठे आहे विचारायला मी खूप मोठ्या ह्याच्यामध्ये मी त्याला डिस्टर्ब केलंय, पण ठीक आहे, जे काय असेल ते थोडं ऍडजस्ट केलंय त्यांनी. त्यानंतर आता आपण भेटूया डायरेक्ट उमेश दादाच्या इलाक्यामध्ये. म्हणजे उमेश दादा आल्यावर त्याचा ऑरा बघा म्हणजे एकदम हाफ चड्डी बिड्डीवर येतो मस्तपैकी एकदम टवटवीत. आणि त्यानंतर आम्ही सगळं सामान टाकून निघणार आहे सरळ विक्रोळीला, बाकी काय नाही. तर मित्रांनो आता सगळं सामान काढून 2 मिनिटं गोडाऊनला बसलोय, कारण का सगळे तिघं पण आम्ही थकलोय थोडंसं. आणि माझं असं चाललेलं की जी मागचा माझा व्लॉग आहे होस्टिंगचा, मी नवीन गेम त्याच्यामध्ये मी खेळलाय सगळ्यांसोबत, तो जरा प्लीज जाऊन बघा. कारण काय ना त्याच्यावर व्ह्यूज येत नाही आले ना, काय आलं काय ना वाईट वाटतं. कारण कसं आहे ना, एक तर 400 व्ह्यूज आहेत, सबस्क्रायबर आहेत, त्याच्यामध्ये पण 100 लोक बघतात. 100 लोक 300 लोक कुठे झोपल्यात काय कळत नाही. माझं अकाउंट डेड व्हायच्या आधी थोडेसे व्ह्यूज द्या त्याच्यावर जाऊन. आणि त्यानंतर आता आम्ही थोड्या वेळात निघू आता विक्रोळीला. सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. परत आता फक्त उमेश दादाची वाट बघतो आहे आम्ही. काय अरे जिलबीवाला ट्रेन नवीन बनवलंस कुठलं जिबली काय बोलताय तुम्ही? अरे ते कार्टून मध्ये फोटो रे. जिलबी कुठलं दाखवली सिद्धांत चाळेकरला हे फालतू कामाला करायला आवडतं तर असे नवीन नवीन काहीतरी. खूप भय म्हणजे दाखव पक्का जिलेबीवाला वाटतंय. बघा आमचा चाळेकर बघा पक्का जिलेबीवाला वाटतं. हा कुठनं अँगलनी चाळेकर आहे, काय संबंध तरी आहे काय? 5ची लोक बघा हाफ चड्डीवर, तवनोजी सगळे हाफ चड्डीवर आहेत. आणि हा एकटा पगडी बिगडी घालून. मित्रांनो खरं सांगतो, इंस्टाग्रामला ना एवढे घाणेरे ट्रेंड येतात ना, काहीच कळत नाही. जे आपले फोटो आहेत ते ट्रान्सफर करतात. हा मस्त आहे दाखव चांगले दाखवू नको. चांगलं इज्जत काढायची चांगल्यावाले ना मित्र. चांगले दाखव चाळेकरने केले. चाळेकरनं असे अपडेटेड असतं अशा गोष्टी. दाखव थोडं इथे जवळ थोडस एवढी जवळ. क्या बात आहे. हा बघा आमचा चाळेकर चिकना कसला विदाऊट दाढी आणि मिशी. क्या बात आहे. बस जास्त नको. तर आता थोड्याच वेळात निघाऊ. थोड्याच वेळात आम्ही निघू. पण हे विदाऊट दाढी मिशी येतं ना हे सगळं. तवनोजी कसं दिसते? तू कसं दिसशील रे? ते पेड प्रमोशन सॉरी नाही पेड व्हर्जन असतं ना, त्याच्यात येते दाढी. हा ते असतात ना भैया लोक असतात ना पोट बाहेर काढून कुठे आत गेलं सटकन 2 मिनिटं कॅमेरा चालू ठेवला पटकनच वरती येईल ते. टुनकन वरती येईल ते. कवर वर गेलं कवर रे. बाप रे बिचारांनी असं मारायला काढलं, डायरेक्ट वर उडवलं तवनोजीने. बाहेरून वेगळं वाटेल कसं आपण बसलोय.
चला मित्रांनो, थोड्या वेळ भेटतो. आता दोघांची थोडीशी मारामारी बघतो आणि थोड्या वेळ भेटतो. चला. TV9 काय एबीपी माझं ना, काय तवनोजीनी पंच मारलेला लास्ट टाइम. क्या बात आहे, क्या बात आहे. बघितलं नसेल तर लाचा ब्लॉग जाऊन बघा, तुम्हाला बघावं लागेल. तर मित्रांनो, फायनली आपला उमेश दादा आला एकदम चिकना बनून, एकदम टवटवीत लग्नाला रेडी. आणि हा बघा साईड जर काकांनी साईडला वा असा टवटवीत. पहिल्यांदा उमेश दादा मला फुल पॅन्टीमध्ये दिसतो आणि तवनोजी सुद्धा पहिल्यांदा मला फुल पॅन्टीमध्ये दिसतोय. अशी एक दोघांनी पण माझ्यामध्ये एकदाच नवीन अशी फुल पॅन्ट घेतली एकाच दुकानात जाऊ. तर आता थोडंसं सामान मी आतमध्ये भरतो आणि त्यानंतर तुम्हाला भेटतो. हे बघा, ह्याला म्हणतात मेहनत. म्हणजे माझ्या हातातले घेऊन फक्त त्यांनी वर ठेवलं. क्या बात आहे तवनोजी, आय हाय हाय पप्पी. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहे हॉलवर. तर हॉलवर बघून आम्हाला पहिलं स्टार्टिंगला वाटलेलं की खूप मोठा हॉल आहे, पण बऱ्यापैकी आमचा एक कम्फर्टेबल हॉल आहे. आणि त्यानंतर आल्या असा सीन झालं की आमच्याकडे वेळ पूर्णपणे कमी आहे. जे काही करायचं पूर्ण ब्लॅक गोल्ड टीम आम्हाला फक्त 2 तासामध्ये करायचे आहे. तर मला डेकोरेशन करताना काही तुम्हाला दाखवता नाही येणार, कारण का खूप साऱ्या गोष्टी इकडे मॅनेज पण करायचे आहेत. तर मी थोडंफार डेकोरेशन कंप्लीट झाल्यावरच दाखवलं, कारण का आमच्याकडे वेळ पूर्णपणे कमी आहे. तर आपण नंतर थोड्या वेळ भेटूया. आपलं पूर्ण इव्हेंट इथे आपण थांबणाऱ्या सगळ्या गोष्टी मी तुला दाखवल्याच. बट आता मला थोडंसं डेकोरेशन करू दे, कारण का हा भिकारी बघा मगातपासून फालतूगिरी करतो रीलच्या नावाखाली. बिचारा एकच कन्सिस्टन्सी काम करतोय तो, म्हणजे हा बघा तोंड लपवलं काय तोंड डायरेक्ट तोंड लपवलं. रिक्षा ठीक आहे, भेटतो थोड्या वेळ. तर फायनली डेकोरेशन आपलं पूर्ण झालं आहे आणि थोडे माणसं सुद्धा यायला लागले. आणि याच्या गावात सांडतोय माझा मोबाईल. आणि ते मिस्टर तवनोजी एक छान अशी रील बनवताना, आणि ही रील तुम्हाला बिग बलूनच्या पेजवर दिसेल. लास्ट ब्लॉगमध्ये पण मी सांगितलेलं की एक पेज आमचा बिग बलूनचं आहे. तसंच या जेवढे पण आत्ताचे तुम्ही रील बघता हे मिस्टर तवनोजी स्वतः शूट करतो. तवनोजी इकडे लुक दे, जरा लुक दे. चेहरा तर बघू दे, असा काय काळा येतं. थोडा लाईट येते जा, थोडा लाईट येते जा. तू पाठी जा, मी नाही जाणार पाठी. हां येस, परफेक्ट. मी परत बोलता, हे जे आजचे रील बघतात ते मिस्टर तवनोजी यांच्याकडनं एकदम फालतूसे दिसतात, पण बाबू भैया राजू कष्ट. तर मित्रांनो, आत्ता जस्ट आमचं डेकोरेशन वगैरे झालं आहे, मी चेंज झालं आहे. पण आता आम्ही थोडंसं मी सिद्धान आणि मिस्टर तवनोजी कुठे गेला माहीत नाही, कारण का तवनोजी नेहमीप्रमाणे गायब असतो. मी आणि सिद्धान आता आम्ही आलेलो आहे खाली खायला. तोच हरवला. तो फोनवर बोलत इकडे कुठे गेला की त्यालाच माहीत नाही विक्रोळी एरियामध्ये तो कुठे आहे. तर आता आम्ही थोडंसं आता खाली आलो, काहीतरी खाऊ पिऊ आणि त्यानंतर परत वरती जाऊ. पूर्ण आपलं वेळ तोपर्यंत बंटी सगळ्या गोष्टी हँडल करेल, त्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. पण आता काय जे काय तो भेटला आमचा तवनोजी भेटला. तवनोजींचे सुपुत्र जे पूर्ण विक्रोळीमध्ये फोनवर बोलता बोलता कुठे हरवले त्यांना कळलं नाही. बट त्यांनी बोलता बोलता इकडे तिकडे फिरता काहीतरी खायला. हा रीलवाली फालतू फिलिंग काय. पार्टनर नुसतं सलमान, पण पुढे बघितल्यावर सलमान खान कसं थोडंसं पोट आहे जाणार ते आणणार. गेलो कतलंच रे. चोर पोट काय, चोर बोडी सारखं चोर पोट आहे. क्या बात आहे. आता थोडंसं आता खायला प्यायला आम्ही फिरतोय, काय करायचं. त्यानंतर आम्ही प्रॉपर वरती जाऊ. विक्रोळीमधून कोण जर ब्लॉग बघत असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा की ते फेमस खायला काय भेटतं, जेणेकरून आम्ही नेक्स्ट टाइम फेमस शिवाय भेटतात. तर थोडंसं आमचं तवनोजीचे जे अंदाज असताना खाण्याबाबतीत एकदम परफेक्ट असतात. एक त्यांनी ट्रक शोधला, फूड ट्रक. स्टार्टिंगला आम्ही चायनीज वे गेले, बाकीच्या गोष्टी बनत आहेत, तुम्हाला आल्यावर दाखवतो. पण मला नाही तवनोजीचा एकच गोष्टीवर आवडतं, खाण्याच्या बाबतीत एकदम परफेक्ट चालतं. यू नो ना माय सिक्स सेन्स अबाउट माय फूड. भाई प्रिपरेशन बघा, प्रिपरेशन वर घे ना थोडा. हां बघ तिकडे तो मध्ये आला ना रे, शिट्स मॅन. दांडा येतो दांडा. हां येस. अरे आता हाय कुला बघायचा, कुला. थोडीशी प्रिपरेशन तिकडे आणि इकडे. आणि हा जो आहे ना, हा एवढा प्रेमापासून बनवतो ना, मी ह्याचं तोंड नाही दाखवू शकत, कारण का तोंडात त्याच्या हे आहे. आहा बात है, क्या बात है. भाई आपका नाम क्या? अहमद. भाई याला पण कधी पण विक्रोळीमध्ये आहे ना, बघा फूड ट्रक आहे. नाव कुठे रे? हा बघा फूड ट्रक आहे. तर कधी पण यार एकदम मस्त, एकदम टवटवीत आहे, एकदम नुसता पाठ दाखवता काय कळत नाही. आणि तोंडामध्ये त्याच्या कंटिन्यू लेवलला माव आहे. कधी पण या बिंदास या आपल्या मित्राचा आहे. आणि हा पण आपला दादा, आपला एक मित्र आहे. पद्धतशीर लेवलला त्यांनी आपल्याला प्राईज सुद्धा दिलेलं आहे, तवनोजींनी चालू सुद्धा केलं आहे. कधी पण यांना हा एक नंबर एवढा मला आवडला आहे ना. अशी तोंडाची पप्पी घेतली असती, पण त्या तोंडामध्ये माव असल्यामुळे त्याची पप्पी नाही घेत आहे. पण ठीक आहे,
तिथे चाळेकरचा पद्धतशीर फोटो ऑर्डर नंतर देऊन पण तुला पहिलं अरे हे जी इज्जतच नाही शी. कसं आहे फेस व्हॅल्यू कसं आहे जेवणाला बसल्यावर लोणचं असतं ना साधं आणि मोठं. मी मेन कोर्स मागवलाय, त्यांनी स्टार्टर मागवलाय. किती मागव स्वतःलाच पैसे येतात, फोन विकवण्याचे पैसे देणार नाही. मग प्रॉब्लेम काय ते? हे माझं आहे. टेस्ट करतो मी चांगल्या मनानं नाही दिलं पडलं. चांगलं कसं असतं ना मन असतं ना हो करायचं एका खाण्यावर मन असतं ना ते असं असतं त्यामुळे पडलं ते काय फायदा. तर फायनली आमच्या तवणीचा रॅप आलाय आणि बिचारा अर्धा तासानंतर तो खातोय. पूर्ण क्रेडिट जातं आपल्या या भावाला आसिफ ना पण हेमंत हे तू मराठी आहे हो बाय मी मगच आसिफ करतोय. अरे लव्ह यू फुल किसिंग तुला. हेमंत याला खूप आठवण येते तुमची जरा बेटा. मेस्त्री साहेब ही आमची प्रार्थना आहे. मेस्त्री साहेबांबरोबर त्यांचं औक्षण त्यांच्या पत्नी सुविद्य पत्नी श्रीमती सगळे पुढे एक कटिंगला गेलेत आणि 2 निर्लज्ज आम्ही पाठीपासून मॅच बघतो. आम्ही पाठीपासून मॅच बघतो मुंबईची मॅच. बस बाकी काय बाकी चालू दे. गायकवाड साहेब राणे साहेबांना विनंती करतो की त्यांनी सुद्धा काहीतरी. तर मित्रांनो आता आपलं पूर्ण इव्हेंट संपलं आणि आपण आता निघालो आहे घरी आपल्या. सगळं पॅकअप वगैरे करून झालं. ब्लॉग शूट करताना आला ते पॅकअपमध्ये काय शूट करणार त्यामध्ये सगळ्या गोष्टी होत्या. तर आता आम्ही निघालो आहे आणि आता आम्ही विक्रोळीवरनं निघालो. त्यानंतर आम्ही थोडं ओढ्याकडे जाऊन ओढा भेटला तर ते दाखवलंच. समजा नाही भेटला म्हणजे काय नेहमीप्रमाणे व्हिडिओ काय चालेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पहिले करा. चला भेटूया पुढच्या ब्लॉगला. बाय.